तर सर मगापासून सगळीकडे चर्चा ही होती की टार्गेटेड किलिंग होतं, म्हणजे तिथे जाऊन पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारलं जात होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा आलं की नावं विचारून मारलं गेलं, म्हणजे ते लोक कोण आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठून आलेले आहेत याचा विचार करून मारलं गेलं. टार्गेटेड किलिंग करण्यामागचा नेमका उद्देश काय असू शकतो? नाही, स्वाभाविक आहे. ही जी मोडस ऑपरेंडी आहे अशा स्वरूपाने काम करण्याची ही अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची आहे. अल कायदा असेल, आयसिस असेल. आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे भारत सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय की पाक पुरस्कृत जो दहशतवाद आहे, ज्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तय्यबा असेल किंवा या स्वरूपाच्या ज्या सगळ्या संघटना ज्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय आहेत आणि तिथनं भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचं काम करतात, या सगळ्या प्रामुख्याने धार्मिक आधारावरतीच दहशत निर्माण करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतात. याच्या माध्यमातून त्यांना काय दाखवायचं आहे की कोणीही बाहेरच्या लोकांनी इथे येऊ नये, विशेष करून इतर धर्मियांनी जम्मू काश्मीरमध्ये प्रामुख्याने येऊ नये. आता अमरनाथची यात्रा सुरू होणार आहे, त्या दृष्टिकोनातनं तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती हिंदू लोकांचं जाणं त्या ठिकाणी होणार आहे. या दृष्टिकोनातनं त्यांना हा मेसेज द्यायचा आहे. अर्थात यामध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी वापरल्या जातात जेणेकरून सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रकारची दहशत ही निर्माण होणं केली जाईल. मात्र या बाबतीमध्ये आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जसं मी यापूर्वी आपल्याला सांगितलं की त्यांनी आता दहशतवादाचा JNK मधला जो प्रवाह आहे, हा प्रवाह आता प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला टार्गेट करण्याकडे आहे आणि पुन्हा एकदा आमचं अस्तित्व तिथं आहे सिद्ध करण्यासाठी आहे. आपण बघा, साधारणतः आयसिस कडनं जे हल्ले युरोपमध्ये झाले होते, काही ज्याला लोन वुल्फ अटॅक असं म्हणतात, ते प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेवरती झाले होते. अमेरिकेमध्ये यापूर्वी काही एक दोनदा प्रकार झाला, हा देखील सर्वसामान्य जनतेवरती झाला. सर्वसामान्य जनतांवरती जेव्हा अशा स्वरूपाचा हल्ले होतात तेव्हा स्वाभाविकपणे आपल्या देशांतर्गत प्रतिक्रिया तर स्ट्रॉंगली रिॲक्ट होतात, पण जागतिक मीडिया त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्यांचं हेच पार्ट आहे की जम्मू काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करणं. हाच प्रामुख्याने पाकिस्तानचा उद्देश असल्यामुळे ते जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यामुळे यांचा धोका ओळखून टाकावी लागणार आहेत. मगाशी तुम्ही उल्लेख केला दोन आंतरराष्ट्रीय घटनांचा, ज्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष हे भारताच्या दौऱ्यावर असणं. कालच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, अजूनही ते भारताच्या भूमीवर आहेत. आणि दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियामध्ये आहेत, तिथे त्यांचं जोरदार स्वागत होतंय. या दोन्ही घटनांशी जोडून जर हा हल्ला पाहायचा झाला तर याच्यामध्ये संगती कशी लावायची? हे बघा, आता काय होतं की जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा देश सोडून कोणत्या तरी अमेरिका सोडून पहिल्यांदा एका देशाच्या भेटीवरती येतात, तो देखील आशिया, तो देखील दक्षिण आशियामधल्या भारताची त्यासाठी निवड केली जाते आणि जेमतेम त्यांच्याकडे 2 महिने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला पूर्ण होत आहेत, त्यावेळेला उपराष्ट्राध्यक्षांची भारतामध्ये येणं, त्याचप्रमाणे त्यांचे जे मोठे व्यापार प्रतिनिधी आहेत त्यांचे भारतामध्ये भेटी होणं, त्यामुळे जागतिक मीडिया हा भारताकडे प्रामुख्याने पाहतो आहे. दुसरं, ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या भेटीवरती जातात, स्वाभाविकपणे त्यांची तिसरी सौदी अरेबियाची भेट आहे आणि फार मोठे सौदी प्रिन्स बरोबर मेजर अग्रीमेंट्स हे भारताचे होणार आहेत. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा इस्लामिक जगतामधला मीडिया देखील आणि वेस्टर्न युरोपमधला मीडिया देखील हा प्रामुख्याने भारत केंद्रित आहे, अशा वेळेला जाणीवपूर्वक अशा घटना केल्या जातात जेणेकरून त्याला मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी दिली जाईल आणि हाच एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग याच्यामधनं आपल्याला सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत की आता भारतामध्ये जवळपास आपण बघतो गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू काश्मीर मधले काही हल्ले आपण जर सोडले तर जवळपास भारतामध्ये कमालीची शांतता आहे, नॉर्मल्सी आहे आणि पर्यटकांचं देखील भारतामध्ये येणं, जागतिक पर्यटकांचं भारतामध्ये येणं देखील वाढलेलं आहे. अशा वेळेला जाणीवपूर्वक पाकिस्तान हे दाखवण्याचा प्रयत्न करेल की भारतामध्ये अस्थिरता आहे, हा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो. दुसरा याला ग्लोबल अँगल असा आहे की आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI ज्याला आपण म्हणतो, परकी गुंतवणूक, ही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावरती यायला लागलेली आहे. ती यासाठी येते की भारत हा लोकशाहीवादी देश आहे, स्थैर्य आहे, शांतता आहे, अशा कोणत्या प्रकारचा हिंसाचार नाहीये, दहशतवाद मुक्त देश आहे. त्यामुळे भारताकडे आता जे ग्लोबल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात लक्ष आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करून एक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो, शक्यतो दहशतवादी संघटनांकडनं केला जातो. पण ह्या दहशतवादी संघटना आयसोलेशन मध्ये काम करत नाही हे लक्षात ठेवा, कारण रियासीमध्ये जो हल्ला झालेला होता दहशतवादी संघटना
संघटनांचा, त्यावेळेला त्यामध्ये काही पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी किंवा सैनिक असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कारण ज्या पद्धतीने अटॅक केले गेले, ज्या पद्धतीने पाळत ठेवली गेली, ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात की अत्यंत सराईत अशा स्वरूपाचे हे दहशतवादी होते. हे साधे दहशतवादी नाहीयेत की कोणीतरी तरुण आलाय, त्यांना फूस लावली आणि त्यांना आणलं नाहीये. हे अत्यंत प्रशिक्षित अशा प्रकारचे दहशतवादी रियासीमध्ये, म्हणजे एक 5-6 महिन्यांपूर्वी जो अटॅक झाला होता धार्मिक यात्रेकरूंवरती, विशेष करून हिंदू यात्रेकरूंवरती जो हल्ला झाला होता, त्यामध्ये आपल्याला जाणवलं. त्यामुळे इथून पुढे भारताला निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा अत्यंत गांभीर्याने विचार करूनच गोष्टी वर्कआउट कराव्या लागणार आहेत. पुढच्या अमरनाथ यात्रेवर याचा काही परिणाम होईल? वेळ आहे अजून थोडा, पण नाही, स्वाभाविकपणे काळजी आपल्याला खूप घ्यावी लागेल. सुरक्षा तिथं आणखीन मोठ्या प्रमाणावरती तैनात केली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स ऍक्टिव्हेट करून आपल्याला प्रामुख्याने हे जे स्लीपर सेल्स आहे, याचा मेन कळीचा मुद्दा आहे स्लीपर सेल्स आहेत. हे स्लीपर सेल्स इथे ऍक्टिव्ह आहेत आणि स्लीपर सेल्स काय ऍक्टिव्ह आहे ते लक्षात घ्या, कारण त्यांना लोकल पॅट्रोनेज आहे. ज्या वेळेला लोकल पॅट्रोनेज असतो ना, त्यावेळेला आयडेंटिफाय करणे फार अवघड जातं. हा जंगलाचा भाग आहे, अनेक ठिकाणी आयसोलेटेड फार्म्सवरती अनेक घरं असतात, त्यांच्यामध्ये तळघरं असतात. त्या तळघरांमध्ये या स्लीपर सेल्सला जागा दिली जाते, तिथनं त्यांचे ऑपरेशन चालतात आणि यांना ही माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. त्यामुळे लोकल सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तो आता सगळ्यांकडनं अजिबात नाहीये, पण काही जणांकडनं आहे. त्यासाठी प्रामुख्याने आपल्याला स्थानिक पोलिसांची मदत ही उत्तम पद्धतीने घेता येऊ शकते. स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याकडे या स्वरूपाचे समोरचं, मग ते काश्मीर पोलीस असोत किंवा काश्मीरमध्ये डिप्लॉय केलेल्या अन्य सुरक्षा यंत्रणा असो, त्या सगळ्यांसमोरचं आव्हान मात्र प्रचंड वाढलेलं आहे या हल्ल्यानंतर. हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. सर, राहाच तुम्ही, कारण आपल्याकडे या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या काही जखमींचे माहिती, त्यांनी काय बघितलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, या संदर्भातली माहिती थेट रुग्णालयामधनं येते, आपण बघूया. आप कहाँ से आए थे? नागपुर, महाराष्ट्र। अच्छा, नागपुर महाराष्ट्र से। जब ये हादसा हुआ है, मिलिटेंट अटैक हुआ है, तो आप वहाँ पे क्या कर रहे थे उस टाइम? एक्चुअल में हम घूमने गए थे ऊपर पहलगाम में, घोड़ा बुक किए 5, उन्होंने 7 टूरिस्ट स्पॉट हमारी बात भी किए, सब हुआ। फिर हम जब मिनी स्विट्जरलैंड में पूरा घूमने पर निकल रहे थे तो ये हादसा हुआ। कुछ नहीं, बस लोगों ने आवाज़ दी है कि फायरिंग हो रही है और चलते जाइए। बस ऐसे दौड़ा, आगे आगे दौड़ते जा रहे थे हम लोग और पीछे से लोग आ रहे थे, हमको धक्के दे रहे थे, हम लोगों के पैरों में भी आ गए। फिर उन्होंने मुझे उठाए, बच्चे को, ये मेरा बेटा भी है वो पीछे था, उनको निकाले। हम पीछे ध्यान ही नहीं दे रहे थे क्योंकि हमको आगे की सोचना था। तर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक पर्यटक फिरत होते आणि काही पर्यटकांना आपला जीव वाचवता आला. मात्र ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी जे पर्यटक उपस्थित होते त्यांच्यामधल्या मात्र 27 जणांना या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत. भ्याड हल्ला होता ज्यामध्ये 27 पर्यटकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. काही पर्यटक होते जे कर्नाटकमधून पहलगाममध्ये गेलेले होते. अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा इथे आनंद उपभोगत होते निसर्गाचा, त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ केला होता. पण कदाचित हा आनंद उपभोगत असताना त्यांना कल्पना नव्हती की पुढे काय वाढून ठेवले. हम इंडियन ट्रैवल स्टोर्स में बुक करके कश्मीर प्रवास में आए हैं। अब हमारा कश्मीर टूर का दूसरा दिन है। कल हम बोट हाउस में ठहरे थे। बोट हाउस तो बहुत अच्छा था। अब हम शिकारा राइड कर रहे हैं। शिकारा राइड कर रहे हैं कश्मीर में। शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी, और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी, इंडियन ट्रैवल स्टोर से। बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा सर्विस, धन्यवाद, थैंक यू। थैंक यू काजल मैम। हा शेवटचा व्हिडिओ होता या दाम्पत्याचा, जे ज्या टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून आले होते त्यांना धन्यवाद देत होते. आणि अगदी नीट जर हा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी शिकारामधून आपल्याला कोण घेऊन जातंय त्या तिथल्या काश्मीरमधल्या स्थानिकांचा सुद्धा उल्लेख केला होता. पण दुर्दैवानं त्यांनी जे प्रेम स्थानिकांना दाखवलं तेच प्रेम दहशतवाद्यांनी मात्र या पर्यटकांना दाखवलं नाही. कोणताही विचार न करता अंधाधुंद गोळीबार केला आणि या दाम्पत्यापैकी जे पती आहेत त्यांचा मृत्यू झाला. दोघेही कर्नाटकचे होते. शेवटचा व्हिडिओ ठरला या दोघांचा. काश्मीरमध्ये फिरण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी गेले होते. मात्र जे घडलं त्यामुळे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात काळा दिवस अशा या दिवसाची नोंद झाली असं म्हणायला हवं. यासह अन्य 27 जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय, जे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून आले होते. आतापर्यंतची माहिती आली त्यानुसार महाराष्ट्रातले 2 पर्यटक होते इथे ज्यांचा मृत्यू झालाय. काही पर्यटक अजूनही जखमी अवस्थेत आहेत. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आता आपल्यासोबत आहेत नागपूरहून. अभयजी, दुपारी 3 वाजता 3:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचल्यात.
सगळ्यात जास्त शॉकिंग काय वाटले तुम्हाला या सगळ्या माहितीमध्ये? याच्यामध्ये हे वाटलं की जी बातमी येते आहे की या लोकांनी धर्माच्या आधारावर लोकांना सॅग्रिगेट करून मारलं, ही सगळ्यात धक्कादायक बातमी आहे. हे आजपर्यंत कधी काश्मीरमध्ये झालेलं नव्हतं. अशा प्रकारचं काश्मीरमध्ये जे काही हल्ले झाले ते झाले किंवा सुरक्षा दलांवर झाले, पण धर्माचा कोणी याच्यामध्ये उल्लेख केलेला नव्हता. त्यावेळेला बातम्यांवरनं कळत आहे. तुम्हाला खूप अनुभव असेल एकूण काश्मीर खोऱ्याचा आणि तिथे असणाऱ्या दहशतवादाचा. तुम्ही जे आतापर्यंत दहशतवाद काश्मीरमधला बघितलेला आहे त्या तुलनेमध्ये हा हल्ला काय सांगतो? कारण पर्यटकांना इतक्या मोठ्या संख्येनं टार्गेट करणं हे काश्मीरच्या नजीकच्या इतिहासात आपणही कुणी ऐकलेलं नाहीये. नाही, हे काश्मीरमध्ये अशा प्रकारचा हल्ला कधीच झालेला नव्हता याच्या आधी. जे काही झालं ते बॉम्बस्फोट वगैरे झालेले होते, पण हा जो हल्ला झालेला आहे हा ठरवून झालेला आहे. आणि जसं मगाशी देवळणकर सरांनी सांगितलं आणि अनिल भान सरांनी सांगितलं की हा जो प्रकार आहे हा अमेरिकन व्हाईस प्रेसिडेंट वान्स आल्यामुळे झालेला आहे. प्रत्येक वेळेला दहशतवादी हा हल्ला करतात जेव्हा भारतामध्ये कुठेतरी मोठी व्यक्ती भेटीवर येते आणि कुठल्या तरी चांगल्या कामा करता येते. तर हा ट्रेड पॅक्ट होणार होता, त्या ट्रेड पॅक्ट करता वान्स इथे आलेला असताना झालेला आहे. दुसरं म्हणजे जवळपास 4-5 दिवसापूर्वी पाकिस्तानचे जे सेनाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं, 2 नेशन थिअरीचं त्यांनी प्रपोगेट केलं होतं, त्याचं समर्थन केलं होतं आणि त्याच्यानंतर सांगितलं की काश्मीर इज आवर रेग्युलर वेन आणि ते आम्ही मिळवणारच. ते आम्ही आमचं ध्येय आहे की काश्मीरला परत घ्यायचं. या 2 गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे जसं मगाच्या चर्चेमध्ये समोर आलं आहे की मोदी हे सौदी अरेबियामध्ये गेलेले आहेत आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक मदत देणं थांबवलेलं आहे. तर त्यामुळे तिथल्या लोकांना उद्दीपित करायकरता की आम्ही सुद्धा इस्लामकरता लढतो आहे, त्याकरता सुद्धा हा हल्ला झाल्याचा अंदेशा असू शकतो. त्यामुळे हे बरीच कारणं एकत्र आहेत. तिसरं म्हणजे तसवुर राणाचं सध्या NIA तपासणी घेते, उलट तपासणी करते आहे. त्याला सुद्धा ही एक वॉर्निंग असू शकेल की जास्त जर तू बोलला, कारण तो जो हल्ला होता तो LATने केलेला होता, लष्कर ए तैयबाने. आणि ही जी द रेझिस्टन्स फ्रंट आहे ही सुद्धा लष्कर ए तैयबाचीच एक ऑफशूट आहे. त्याच्यामुळे त्याला सुद्धा एक छोटीशी वॉर्निंग देण्याकरता हा प्रयत्न असू शकतो. आता हा जो हल्ला झाला हा काही लोकांनी टार्गेटेड किलिंग म्हणून त्याला वर्णन केलेलं आहे. तर मॅडम हे टार्गेटेड किलिंग नसतं. टार्गेटेड किलिंग हे असतं की कुठल्याही लोकांचा किंवा दहशतवाद्यांच्या म्होरक्याला मारणं हे टार्गेटेड किलिंग आहे. ओके. हे जे आहे मास किलिंग झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की हे जे लोक म्हणतात की पॉईंट ब्लँक रेंजवरनं मारलेलं आहे त्याचं मारलेलं नसेल. कारण दहशतवाद्यांच्या पाशी AK-47 रायफल असतात. एक रायफल एका मिनिटामध्ये जवळपास 30 गोळ्या झाडते आणि हे 4 ते 5 अतिरेकी होते. त्याच्यातले 2 जरी लुकआउटवर असल्याने तिघांनी फायर केलं असलं तरीसुद्धा 4 ते 5 मिनिटामध्ये त्यांनी 200 ते 300 गोळ्या मारल्या असतील. बातमी येते की फक्त 50 गोळ्यांचे खोके तिथे सापडलेले आहेत किंवा दिसलेले आहेत. तर हा जो एक डायकोटॉमी आहे याच्यामध्ये ही काही माझ्या लक्षात आलेली नाही आहे. कारण हे जर मास फायरिंग झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जे सध्या आकडा येतो आहे, कारण सुरुवातीचा जो आकडा होता तो 3 ते 4 पर्यटकांचा होता, मग तो 6 ते 7 झाला आणि आता 27चा झालेला आहे. तर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. नाही, पण मग हे झालं कसं असेल सर? कारण तुम्ही जे सांगताय त्यानुसार मग प्रश्न असा निर्माण होतो मनामध्ये की खूप मोठ्या संख्येनं पर्यटक एका ठिकाणी फिरतायत, मग दहशतवादी तिथे येतात आणि मग नावं विचारली जातात, धर्म विचारले जातात, महिलांना तिथून बाजूला काढलं जातं, पुरुषांना मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं जातं. अर्थात ती आत्ताची माहिती आहे, अजूनही अधिकृत माहिती आता आपल्यापर्यंत आलेली नाही, पण जी दृश्य आले, जी माहिती आहे त्यानुसार पुरुषांनाच जास्त मोठ्या प्रमाणावर मारण्यात आलेलं आहे. म्हणजे हे टार्गेटेड नाहीये का? हे ठरवून नाही झालेलं आहे का? कारण त्यांच्याकडे याचा अर्थ इतका वेळ होता आणि ते निवांतपणे हे सगळं सुरू होतं. नाही, हे किलिंग आहे मॅडम, पण टार्गेटेड नाही. टार्गेटेड किलिंग म्हणजे तुम्ही म्होरक्याला मारणं. सगळ्यांना मारण्याची गरज नसते. तुम्ही त्यांचं जे शीर्षक आहे किंवा शीर्षस्थ नेते आहे त्यांना खतम करा
त्याच्यानंतर तुमची संस्था आपल्या पण खतम होईल. तसं ओसामा बिन लादेनला मारलं होतं, टार्गेटेड किलिंग केलं होतं. त्याच्यानंतर अल कायदा संपली. आपण सुद्धा लोकांना ज्यांना मारलेलं आहे ते यांच्या टार्गेटेड किलिंग बाहेर होऊन राहिलेले आहेत. अननोन व्यक्ती बाहेर किलिंग करतो आहे. त्यामुळे यांचे सुद्धा लोक जातात आहेत आणि हे जी संघटना आहे ही हळूहळू थंड होत चाललेली आहे. तर या थंड होत चाललेल्या संघटनेला थोडंसं जागवाय करता यांनी हे केलेलं असेल आहे. अर्थात हे जे झालेलं आहे ते पहिल्यांदाच झालं आहे की असं सेग्रिगेट करून लोकांना मारण्यात आलेलं आहे. आजपर्यंत कधी काश्मीरमध्ये मी सुद्धा साधारण 30 वर्ष तिथे नोकरी केलेली आहे काश्मीरमध्ये, 1972च्या नंतर पूर्ण. तर त्या 1992मध्ये जेव्हा इन्सर्जन्सी सुरू झाली होती तेव्हा मी पण तिथे होतो. पण त्यावेळेला सुद्धा असं कधी झालं नाही. मास किलिंग व्हायचं किंवा बॉम्बस्फोट व्हायचे किंवा जसा पुलवामाचा अटॅक झाला होता तसा व्हायचा, पण अशा प्रकारे कधीच झालेलं नव्हतं. त्यामुळे हे जे आहे हे लोकांनी कुठल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे असा माझा अंदाज आहे. बरं सर, खूप खूप धन्यवाद. NDTV मराठीशी संवाद साधलात आणि ही महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल. आणि यानंतर मुंबई सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल सेंटरचे डिरेक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत. खरे सर, सगळ्यांसाठीच ही बातमी धक्कादायक आहे, पुण्यासाठी विशेष, कारण आतापर्यंत जी माहिती आली त्यानुसार पुण्यामधल्या 2 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. अवघ्या महाराष्ट्रासाठी ही शोकाकुल करणारी बातमी आहे. पण देशाचा विचार करता तुम्ही या संपूर्ण घटनेकडे कसं पाहताय? नमस्ते. ज्या पद्धतीने हा हल्ला झालेला आहे निश्चितच याची रूपरेषा बऱ्याच दिवसापासून आतंकी दहशतवाद्यांनी केलेली असावी आणि ज्या पद्धतीने आपली इंटेलिजन्स यंत्रणा जी आहे त्याचा आणि यांचा समन्वयकाचा अभाव आपल्याला निश्चितच दिसतोय. परंतु ज्या वेळेस त्यांनी हल्ला केलेला आहे ते निश्चितच घृणास्पद आहे. म्हणजे एकीकडे आपले पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये याला भेट देत आहेत, अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात असताना अशा पद्धतीचा हल्ला करून जागतिक पटलावर काश्मीर प्रश्न अजून संपलेला नाही असा एक संदेश काही अतिरेक्यांना या ठिकाणी द्यावायचा आहे. हे करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने मास किलिंग केलेली जे 80 नंतरच्या दशकानंतर हल्ले झालेले आहेत त्या हल्ल्यामध्ये असं कुणाची आयडेंटिटी पाहून त्याच्यावर हल्ले कधी केलेले नाहीत. परंतु हा नवीन ट्रेंड, नवीन पॅटर्न आपल्याला पाहाव्यास मिळतोय आणि हा अधिक धोकादायक आहे. म्हणजे याचे 2-3 स्वरूप आपल्याला पाहाव्यास मिळतील. एक तर अशा पद्धतीचा जो दहशतवाद आहे त्याला आम्ही म्हणतो होलोग्रामॅटिक टेररिझम. म्हणजे लोकल ऍक्शन, लोकल रिॲक्शन आणि लोकल पीपल, लोकल ऍक्शन, ग्लोबल रिॲक्शन. याच्यामध्ये टाइम आणि स्पीड याचा समन्वयक असतो. म्हणजे 3 वाजताची जी 3:30 वाजताची जी कृती आहे ती आता जगभर त्याच्यावर चर्चा होते. त्याचं कारण असं आहे की त्यांनी ते साध्य करत असताना योग्य वेळ, योग्य तंत्रज्ञान आणि योग्य टाइम हा साधलेला आहे. आणि अशा पद्धतीचा हल्ला करण्याचं जे काम आहे हे दहशतवादी गट करत असतात आणि त्याचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला पाहाव्यास मिळतील. आणि म्हणून पण या सगळ्याचा काश्मीरवर काय परिणाम होईल येत्या काय, म्हणजे काश्मीरच्या वेगवेगळ्या सेक्टर्सवर हा परिणाम होणार आहे, फक्त काही एका पर्यटनाच्या क्षेत्रावर होणार नाहीये, बहुगामी परिणाम होणार आहे याचा? निश्चितच याचा नाही. म्हणजे पहलगाम आणि हा ज्या ठिकाणी तो हल्ला झालेला आहे तो एरिया तसाही पूर्वीपासूनच अतिशय स्फोटक आहे. त्यामुळे इकडच्या भागात फारसं त्याच्यावर परिणाम होणार नाही. परंतु जे बळ आता दहशतवादी गटाला मिळेल ते यशस्वी होऊ शकतात, संपूर्ण जगाला मेसेज देऊ शकतात, अशा पद्धतीचं त्यांना एक बळ मिळेल आणि निश्चितच अर्थात याला काउंटर रिॲक्शन भारत सरकार योग्य वेळेस घेईनच. परंतु याच्यामुळे आपले शेजारील राष्ट्र जे आहेत त्यांना त्याचा वापर करता येईल आणि एक मेसेज देता येईल की आम्ही अद्यापही संपलेलो नाही. आणि हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे खरं तर दहशतवादी हल्ले अशा पद्धतीने करत असतात, आयडेंटिटी कधी कोणाची विचारत नसतात. परंतु हे पहिल्यांदाच झाल्यामुळे हे जे नेचर आहे, याची जी व्याप्ती आहे, याचा जो स्कोप आहे हे फार
वेगळ्या पद्धतीचा असल्या कारणाने निश्चितच याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. रिव्हिजिट टू आवर काउंटर स्ट्रॅटेजी आपल्याला करावी लागेल. रिव्हिजिट टू काउंटर स्ट्रॅटेजी करावी लागेल, कारण कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती आता कुठे नियंत्रणात येते असं वाटत होतं, आणि येत असतानाच अशा प्रकारचा हल्ला होणं हा फक्त काश्मीरची नाही तर अवघ्या भारताची चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण करणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद NDTV मराठीच्या या चर्चेमध्ये सहभागी झाल्यानंतर. आणि निवृत्त कर्नल सतीश ढगे आता आपल्यासोबत थ्रू झालेले आहेत. ढगे सर, सगळ्यांसाठीच हा हल्ला एक अत्यंत धक्कादायक आहे, कारण काश्मीरमधनं हल्ल्याची बातमी येणं हे फारसं नवीन नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये त्यालाही खूप ब्रेक लागलेला होता. पण काश्मीरमध्ये 27 पर्यटकांच्या मृत्यूची बातमी येणं दहशतवादी हल्ल्यामध्ये, आणि तेही गोळ्या झाडून हल्ला केल्याची, हे सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक आहे. नक्कीच डॉक्टर कविता, अत्यंत भ्याड आणि चीड आणणारा हल्ला असं आपल्याला या हल्ल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि या हल्ल्याचं विश्लेषण त्या ठिकाणी करायचं असेल तर मी 3Tच्या माध्यमातून जे आहे याला एक प्रकारे 3T मधलं पहिलं T टायमिंग, दुसरं T टार्गेट्स आणि तिसरं T टेररिस्ट ऑर्गनायझेशन. मग आपण जर खरोखरच या हल्ल्याला त्या ठिकाणी अनालाइज करायचं पाहिलं, जस्ट अ मिनिट. येस. येस, सॉरी. तर या हल्ल्याला जर आपल्याला अनालाइज त्या ठिकाणी करायचं पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी सांगितलं की टायमिंग लक्षात घ्या की पर्पजफुली पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी ही टायमिंग का त्या ठिकाणी निवडली असेल. एक, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अधिकृतरित्या एका भाषणामध्ये जे आहे पाकिस्तानसाठी कशा प्रकारे जम्मू काश्मीर ज्युबिलर वेन आहे एवढंच नाही तर कशा प्रकारे जे आहे अँटी इंडिया आणि अँटी हिंदू स्टान्स पाकिस्तान त्या ठिकाणी घेतोय अशा प्रकारची जी आहे अत्यंत चिथावणीखोर भाषा काही दिवसापूर्वी वापरली होती. दुसऱ्या बाजूला आज घडीला जयपूरमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स हे ऑलरेडी त्या ठिकाणी जे आहेत उपस्थित आहेत. आणि तिसऱ्या बाजूला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज OIC जो मुख्यतः मुस्लिम राष्ट्रांना रिप्रेझेंट करतो त्याचा म्होरक्या सौदी अरेबियामध्ये भारताचे प्रधानमंत्री आहेत. मग या सगळ्या डॉट्सला आपण त्या ठिकाणी जोडलं तर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी ही टायमिंग यासाठी निवडली असेल की ज्याच्या माध्यमातून सगळ्या जगाला एक प्रकारचा ते मेसेज त्या ठिकाणी देऊ इच्छितात की आता सुद्धा जम्मू आणि काश्मीर अशांत आहे, आता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहू शकतो, आम्ही अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी करू शकतो. वन इज टायमिंग. दुसरा आस्पेक्ट जो आहे तो टार्गेट. टार्गेट यासाठी की एक प्रकारे या हल्ल्याच्या माध्यमातून आपण त्यांनी काय हासिल त्या ठिकाणी केलं की अत्यंत म्हणजे निष्पाप नागरिक, निहत्ते आपण ज्याला म्हणतो की ज्यांच्याजवळ शस्त्र नाहीयेत, जे पर्यटनासाठी आलेले आहेत, अशा प्रकारच्या निष्पाप आणि नागरिकांविरुद्ध त्यांनी जे आहे अशा प्रकारचा हल्ला केला. आणि एवढंच नाही, नाव विचारून नॉन मुस्लिम हिंदूंनाच टार्गेट करण्याचा एक प्रकारे प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचा हल्ला यांनी त्या ठिकाणी केला. म्हणून टार्गेट्स हे सुद्धा जे आहेत या हल्ल्यामध्ये युनिक आहेत, महत्वाचे आहेत. आणि तिसरं टेररिस्ट ऑर्गनायझेशन. TRF नावाची जी संस्था आहे द रेझिस्टन्स फोर्स म्हणजे बेसिकली LET लष्कर-ए तैयबा ही पाक पुरस्कृत जी दहशतवादी संघटना आहे त्यावर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांवर आपण 2018 पासून दबाव निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो होतो. आणि म्हणून त्याची पळवाट म्हणून एक प्रकारे जे आहे या लष्कर-ए तैयबाने नवीन एक संघटना त्या ठिकाणी सुरू केली. ऑफशूट त्याचं होतं, त्याचं नाव आहे TRF. ऑगस्ट 2019 मध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय आपण घेतला आर्टिकल 370 ला रिव्होक करण्याचा, हटवण्याचा. आणि ऑक्टोबर 2019 मध्ये त्याला विरोध करण्यासाठी, जम्मू आणि काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी, जम्मू आणि काश्मीरमधले बाहेरचे लोक किंवा बाहेरचे पर्यटक येत असतील तर त्यांच्या विरुद्ध हल्ला करण्यासाठी मुख्यतः या TRF या संघटनेची जी आहे या दहशतवादी संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. आणि याचा इतिहास मागच्या 5 वर्षांचा इतिहास पाहिला तर अशाच प्रकारे इमिग्रंट लेबरर्स असतील म्हणजे दहशतवादी या जम्मू आणि काश्मीरमध्ये काम करण्यासाठी येणारे जे आहेत त्या ठिकाणचे लेबरर असतील किंवा त्या ठिकाणचे पर्यटक असतील त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम जे आहे वेळोवेळी या TRF संघटनेने केलेलं आहे. म्हणून मी जसं सांगितलं की टार्गेट्स लक्षात घ्या, त्याचबरोबर कुठल्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनने केलं ते त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं याचं टायमिंग लक्षात घ्या. या 3T ला जर आपण त्या ठिकाणी जोडलं तर किती हा भयंकर, भ्याड आणि निष्पाप लोकांवर केलेला हल्ला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि ही दृश्य आता आपल्या समोर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काश्मीरसाठी रवाना झालेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री सुद्धा ते आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी, त्यांना भेटण्यासाठी उपस्थित आहेत. कारण आता माहिती सगळ्या यंत्रणांकडनं घेणं हे अमित शहा यांच्यासाठी महत्वाचं असेल की
केंद्रीय गृहमंत्री हा हल्ला झाल्यानंतर लगेचच काश्मीरला निघाले. यावरून या हल्ला किती मोठा असेल याची कल्पना सगळ्यांना आली होती, कारण गृहमंत्री जोपर्यंत निघाले तोपर्यंत या हल्ल्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झालाय अशीच माहिती समोर येत होती. मात्र ज्या अर्थी गृहमंत्री लगेचच काश्मीरच्या दिशेने निघाले त्या अर्थी हल्ला मोठा असणार असा कयास बांधला जात होता. आणि गृहमंत्री काश्मीरमध्ये पोहोचण्याच्या अगोदरच या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांनी आपला जीव गमावल्याची माहिती समोर आली. अमित शहा हे आता काश्मीरमध्ये गेल्यानंतर हल्ला नेमका कसा झाला, हल्ल्यामागे कुणाचा हात होता, हल्ल्याची पूर्वतयारी कशी झाली होती, हल्ला होताना नेमकं काय झालं, या सगळ्याची माहिती घेतील. याशिवाय तिथे असलेल्या जखमींना आणि ज्यांनी आपल्या आप्तस्वकीय याच्यामध्ये गमावलेले आहेत त्यांनाही ते दिलासा देतील. त्यांच्या या सगळ्या दौऱ्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतच राहील. पण डगे सर, आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या टीम टीचा उल्लेख केलात, तर असं नाहीये की हे फक्त दहशतवाद्यांना माहीत असतं, असं नाहीये की हे फक्त दहशतवादी यंत्रणांना माहीत असतं. ज्या यंत्रणा त्यांच्या विरोधात काम करत असतात, ज्या यंत्रणा त्यांच्यापासून आपलं संरक्षण करत असतात, त्या आपल्या सुरक्षा यंत्रणांनाही याची कल्पना असते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतामध्ये असताना आणि भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये असताना असं काही होईल याची कुठलीही गुप्त वार्ता आपल्यापर्यंत पोहोचली नसावी. नक्कीच हे फेल्युअर आहे. म्हणजे काही ज्या आपल्या उणिवा आहेत, ज्या कमतरता आहेत त्या आपण ऍक्सेप्ट करायलाच हव्यात. आणि नक्कीच ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट माईट बी, आपल्यापर्यंत ती माहिती त्या ठिकाणी नाही, काही इंटेलिजन्स इनपुट्स असतीलही, पण ज्याला आपण म्हणतो की ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट, ज्याच्या आधारावर ऑन फील्ड असणाऱ्या ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांनी त्या ठिकाणी काही ऍक्शन घेणं आवश्यक होतं. आणि माझ्या मते म्हणजे ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट त्या ठिकाणी नसेल. आणि दुसरी गोष्ट, कुठेतरी आपण कमी पडलो, ते यासाठी कमी पडलो, लक्षात घ्या हा एप्रिलचा महिना आहे. ती जागा कुठली आहे? पहलगामची आहे. म्हणजे पहलगाम मध्ये समर वॅकेशन मध्ये एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा लोंढा असतो हे माहित आहे. हा हल्ला कुठे झालेला आहे? एका रिसॉर्टच्या बाहेर त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच एक प्रकारे टेररिस्ट साठी जे आहे हे सॉफ्ट टार्गेट आहे, हे तिथल्या सिक्युरिटी एजन्सीजला माहीत असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्या अनुषंगानं पूर्णतः सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणं हे सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. कुठेतरी आपण कमी पडलो म्हणूनच हा हल्ला झाला यामध्ये कुठेही त्या ठिकाणी शंका नाही. मी एक स्टेप पुढे त्या ठिकाणी जाईल, तर आपली चूक किंवा एक प्रकारे उणिवा त्या ठिकाणी राहिलेल्याच आहेत. पण इन जनरल आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काही काळामध्ये आपले पॉलिटिकल त्या प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा स्ट्रॉंग आलेले आहेत. नन अदर दॅन आपले होम मिनिस्टर यांनी सुद्धा जे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की नक्षलिझम जो आहे तो मार्च 2026 पर्यंत खतम त्या ठिकाणी होणार, संपणार. माझ्या मते त्या प्रकारचं स्टेटमेंट देण्याला बळ आहे का? कारण ऑन फील्ड तशा प्रकारचे जे आहेत ऍक्शन्स आपल्याला दिसतात, पण त्याच्या सोबतीलाच जर होम मिनिस्टर अमित शहा असं म्हणत असतील की आता काश्मीर मधला जो दहशतवाद जो आहे तो शेवटच्या घटका त्या ठिकाणी मोजतोय, शेवटचा श्वास त्या ठिकाणी हे करतोय, माझ्या मते इट इज अ प्री मॅच्युअर स्टेटमेंट. ते खूप लवकर आणि राजकीय अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. ते यासाठी की नक्षलवादाचा प्रश्न वेगळा आहे आणि जम्मू काश्मीर मधला दहशतवादाचा प्रश्न घेतला तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा मागच्या 75 वर्षापासून ज्याच्या जीन्समध्येच भारत द्वेष आहे, ज्याच्या जीन्समध्येच ज्याच्या जनुकामध्येच हिंदू द्वेष आहे, असा पाकिस्तान त्या ठिकाणी बसलेला आहे. आर्टिकल 370 आपण 2019 मध्ये हटवल्यानंतर सुद्धा, सिक्युरिटी ग्रीड मजबूत केल्यानंतर सुद्धा जे आहे यानं त्या कारणानं तो जम्मू काश्मीरमध्ये जो आहे अशांतता माजवतच राहणार हे त्या ठिकाणी माहीतच आहे. आणि तो त्याची स्ट्रॅटेजी बदलत राहणार हे माहित आहे. या सगळ्या अनुषंगानं माझ्या मते अशा प्रकारची प्री मॅच्युअर स्टेटमेंट करणं हे सुद्धा राजकीय दृष्ट्या जे आहे फायदा घेण्यासाठी केलं असेल, पण तेही कुठेतरी चुकलं असं मला स्पष्टपणे वाटतं. पण सर, मघापासून नाही ती जी दृश्य समोर येत आहेत किंवा जी माहिती समोर येते, जे पॉइंटर्स समोर येतात, त्यातनं एक प्रश्न मला असा पडतो की जम्मू काश्मीर म्हटलं की आपल्या सगळ्यांचे जे कोणी गेलेले नाहीये त्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असं येतं की प्रचंड मोठ्या प्रमाणावर लष्कराचे जवान तिथे तैनात असतात. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर पर्यटक जमलेले असतील आणि दहशतवादी येतात, पर्यटकांना एक एक करून नाव विचारतात, सहजपणे गोळ्या घालतात आणि मग जंगलामध्ये निघूनही जातात, त्याच्यामध्ये बराच काळ जातो. तर एवढ्या वेळामध्ये कुठल्याच सुरक्षा यंत्रणा तिथे पोहोचत नाही की लष्कराच्या यंत्रणा? मगाशी मी एका आपल्या गेस्टना विचारला होता प्रश्न, तर त्यांचं म्हणणं असं होतं की लष्कराचे जवान हे काही सगळ्या काश्मीरमध्ये नसतात, ते बॉर्डरवरच असतात. पण असं आहे का की अंतर्गत काश्मीरची व्यवस्था ही आपण फक्त काश्मीर पोलिसांवरच दिलेली आहे? कारण ही सिटी आहे, लक्षात घ्या, या ठिकाणी जी ही पहलगाम सिटी आहे, या ठिकाणी जे आहे पर्यटकांचा लोंढा खूप महत्वाचा म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याच्यात आहे. आणि एक प्रकारचं जे थ्री टायर स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं, अंतर्गत सुरक्षितता आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारची जे शहरं असतील तर त्यातली टॉप मोस्ट रिस्पॉन्सिबिलिटी, प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही जम्मू काश्मीर पोलीसची आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी जे आहे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस म्हणजे मुख्यतः सीआरपीएफच्या वेगवेगळ्या बटालियन त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करतात. आणि मुख्यतः काही महत्वाच्या ठिकाणी, सेन्सिटिव्ह ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं बॉर्डरच्या ठिकाणी जे आहेत इंडियन आर्म्ड फोर्सेस, मुख्यतः इंडियन आर्मी यांच्या बटालियन ज्या आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय रायफल हे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतात.
तर पहलगाम मध्ये एखाद्या रिसॉर्टच्या बाहेर तिथे जे आहे बंदुका घेऊन आपले आर्मीचे जवान त्या ठिकाणी त्यांची सुरक्षा करावं अशा प्रकारचं जे आहे एक्सपेक्टेशन नाहीच आहे. Okay. आणि त्या ठिकाणी जे आहे त्या रिसॉर्टच्या बाहेर आर्मी त्या ठिकाणी असेल अशी त्या ठिकाणी काही पॉसिबिलिटी नाहीये. Okay. मुख्यतः फर्स्ट हँड मध्ये जम्मू काश्मीर पोलीसचं हे फेल्युअर आहे असं जर म्हटलं तर त्याला जो आहे जास्त वाव आहे. बरं, म्हणजे तिथे जम्मू काश्मीर पोलिसांनी असणं अपेक्षित असतं, पण अर्थात हेही आपल्याला मान्य करावं लागेल की भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते. त्यामुळे अशा भौगोलिक परिस्थितीला जिथे डोंगरही आहे, जिथे जंगलही आहे, जिथे जाण्यासाठी मगाशी मला कोणीतरी सांगितलं की तिथे जाण्यासाठी वाटही नाहीये, पायवाटेनं तिथे जावं लागतं. तर हे ह्युमनली नॉट इझिली ऍक्सेसिबल असे जे भाग आहेत तिथे जाणं आणि तिथे दहशतवाद्यांसाठी हे सोपं असू शकतं, पण यंत्रणांसाठी अशी सगळ्याच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवणं हे कदाचित कठीण असू शकतं आणि म्हणूनच ही लोकेशन्स निवडली गेलेली असू शकतात. पण आता प्रश्न असा आहे की जर हे सगळं झाल्यानंतर याचे काश्मीरच्या पर्यटनावर तर मोठे परिणाम होणारच आहेत, पण भारताचे इतर देशांशी गेल्या काही रादर आपण म्हणूयात पुलवामा हल्ल्यानंतर जे संबंध प्रस्थापित झालेले आहेत, तर भारताच्या परराष्ट्र धोरणावर या हल्ल्याचा काही थेट परिणाम होणार आहे का? माझ्या मते पाकिस्तान सोबतच्या धोरणावर तर जो आहे नक्कीच याचा थेट परिणाम होईल असं मला याच्यात वाटतं. यासाठी कारण तसाही जो आहे 5 ऑगस्ट 2019चा जो निर्णय होता आर्टिकल 370 हटवण्याचा आणि त्यानंतर जे काही आपण बदल केले त्यामध्ये एक महत्वाची भूमिका भारत सरकारने जी घेतली होती की ट्रेड अँड टॉक कांट गो हँड इन हँड, टेरर अँड टॉक कांट गो हँड इन हँड, टेरर अँड ट्रेड कांट गो हँड इन हँड. म्हणजे आतापर्यंत जे आहे दहशतवादी हल्ले होत होते मागच्या काही दशकांमध्ये पाहिले तर, आणि त्याच्यानंतर काही काळानंतर जे आहे पुन्हा आपण पाकिस्तानची जी आहे वार्ता त्या ठिकाणी सुरू करायचो. पण आता एक खमकी भूमिका नरेंद्र मोदी सरकारने घेतली होती की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला सपोर्ट संपवत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी व्यापार करणार नाही, तोपर्यंत जे आहे आम्ही डिप्लोमॅटिकली त्यांच्याशी चर्चा करणार नाही. ही खमकी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. पण आता त्याच्या पुढचा टप्पा आपल्याला त्या ठिकाणी गाठावा लागेल की आर्टिकल 370 हटवल्यानंतर मागच्या 5 वर्षामध्ये नक्कीच जम्मू काश्मीरची परिस्थिती सुधारलेली आहे, पण एवढी सुधारली नाही की जे आहे त्या ठिकाणी आपण भीमगर्जना करून टाकावी की आता जो आहे जम्मू काश्मीर मधला दहशतवाद जो आहे तो बिलकुल संपतोय आणि काही काळातच जो आहे तो संपेल. हे जे आहे प्रीमॅच्युअर स्टेटमेंट त्या ठिकाणी होतं. मग आता जी आहे पॉलिसी कशी त्या ठिकाणी बदलेल? माझ्या मते मागच्या काही महिन्यांमध्ये जर स्टेटमेंट आपण पाहिले असतील तर ते मग आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर असो, डिफेन्स मिनिस्टर असो किंवा होम मिनिस्टर असो, स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता पाकिस्तान आणि भारतामधली एकच कनेक्टिंग लिंक आहे आणि ती म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. लवकरात लवकर त्यांनी पाक व्याप्त काश्मीर जो आहे तो सोडावा आणि भारताच्या हवाली त्या ठिकाणी करावा. माझ्या मते या सगळ्या घटना पाहता पाकिस्तान तर जो आहे पाक व्याप्त काश्मीर सोडण्याची दूरपर्यंत शक्यता मला काही दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच जनरल असीम मुनीर तर म्हणतात ते आमच्यासाठी जे आहे ज्युबिलर वेन आहे, म्हणजे जसं पाकिस्तानचं अस्तित्व जे आहे त्या एक प्रकारे जम्मू काश्मीरवर डिपेंडंट आहे. मग अशा प्रकारची त्यांची भूमिका असेल आणि ते जर मानत नसतील तर माझ्या मते दुसरेही जे आहे स्ट्रॉंग मेजर्स त्या ठिकाणी आहेत. लष्कराचाही त्या ठिकाणी वापर होऊ शकतो. खमक्या नेतृत्वाच्या माध्यमातून जर तुम्ही सरळ मार्गाने त्या ठिकाणी देत नाही तर आपल्याला जे आहे वाकडं बोट करून सुद्धा जे आहे ती घेण्याची खमक्या नेतृत्व खमकी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि त्यासाठी लष्कर जे सक्षम आहे हे वेळोवेळी दाखवलेलं आहे. रिसेंट टाइम मध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो, आमचं जे आहे लष्करी नेतृत्व आणि लष्करी कर्तृत्व याच्याविषयी जे दूरपर्यंत शंका नाही. आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये खरोखरच ती धमक आहे का? तुम्ही ते जे आहे तशा प्रकारचे निर्णय घेऊ शकता का? हे आता राजकीय नेतृत्वाला ठरवायचंय आणि माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे काही खमके निर्णय हे आपल्याला दिसू शकतात आणि अशी ऍटलिस्ट अपेक्षा एका सामान्य भारतीयाची नक्कीच या भ्याड हल्ल्याला, या निष्पाप लोकांवर केलेल्या हल्ल्याला पाहिल्यानंतर नक्कीच सामान्य भारतीयाची अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचं जे आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे एक प्रकारची अशा प्रकारची भूमिका आहे. बरं, विजय खरेंना सुद्धा हाच प्रश्न. विजय सर, अगदी थोडक्यात सांगा, भारताच्या परराष्ट्र धोरणावर या सगळ्याचा काय परिणाम होणार? शॉर्ट टर्म या कृतीचा निश्चितच थोडाफार परिणाम होईल, परंतु लॉंग टर्म सध्या तरी लगेच असं आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की पाक ऑक्युपाईड काश्मीर किंवा इतर जे बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, पाक ऑक्युपाईड काश्मीर असेल, चीन सोबत असेल, ज्या पद्धतीने सध्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे एक स्ट्रक्चर आपल्याला पाहावयास मिळते, ज्या पद्धतीचे भारताचे ध्येय धोरणे आहेत त्याला तसा एवढा इम्पॅक्ट होणार नाही. या कृती आपल्याला आपण त्याचे वेट हॅड डिफरंट लेसन, म्हणजे आपण बऱ्याचशा अशा घटनांमधून शिकत आलेलो आणि त्याच्यावर कृती करत आलेलो आहे. त्याच्यामुळे ही दृश्य सर आता आपल्या समोर येत आहेत. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माहिती देत आहेत या हल्ल्यासंदर्भातली, आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे सुद्धा सध्या तिथे उपस्थित आहेत.
या संपूर्ण हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काश्मीरच्या दिशेने रवाना झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भारतामध्ये नाहीयेत आणि अमित शहा हे तातडीनं या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये पोहोचलेत. सध्या ते या हल्ल्यासंदर्भातली माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेत आहेत. काश्मीरमधले लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे सुद्धा आता तिथे उपस्थित आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हल्ल्यासंदर्भातली माहिती घेतात. ही जी दृश्य आपण पाहतात ते ओमर अब्दुल्ला हे जेव्हा अमित शहा काश्मीरमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी आले होते आणि आता दोनही नेत्यांमध्ये आणि लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा होतीये. कारण नेमकं काय झालंय घटनास्थळी, का झालंय, यामध्ये कुणाचे हात होते, या सगळ्याला जर आता उत्तर द्यायचं असेल तर ते काय देता येईल, या सगळ्या संदर्भातली ही चर्चा होते. सरकारकडून या संदर्भातली कोणतीही थेट अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माहिती दिल्यानंतर कदाचित या हल्ल्याबाबतची अधिकृत माहिती ही माध्यमांना आणि देशासमोर दिली जाईल. पण आतापर्यंत जी माहिती समोर आली त्यानुसार आज दुपारी पहलगाम जवळ झालेल्या या हल्ल्यामध्ये 27 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू आहे. सगळ्यात धक्कादायक बाब जी या हल्ल्यामधली आहे ती ही आहे की अनेकांना नावं विचारून, धर्म विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि 27 पर्यटकांचा जीव गेला, 8 जण गंभीर जखमी आहेत. देशातल्या विविध भागांमध्ये या हल्ल्याचा निषेध सुरू झालाय आणि अनेक ठिकाणी पाक पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. भैया आगे नहीं आओ, आगे नहीं आओ, लाइव चलो। पाकिस्तान 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 मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। बंद करो इंसानियत का कत्लेआम, बंद करो इंसानियत का कत्लेआम, बंद करो। हम हिंदुस्तानी है, हिंदुस्तान हमारा है, हम हिंदुस्तानी है, हिंदुस्तान हमारा है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई। ज्या काश्मीरमध्ये हा हल्ला झालाय त्याच काश्मीरमधले काही स्थानिक होते जे या हल्ल्याचा निषेध करत होते. आपण ज्या राज्यामध्ये राहतोय ते राज्य भारताचा भाग आहे, ते राज्य भारत आहे आणि आम्ही भारतामध्ये सर्वजण, सर्व धर्माचे लोक एकोप्यानं राहतो, हा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. कारण काश्मीरमध्ये झालेला हा हल्ला हा देशाच्या दृष्टीने जरी धक्का असला तरी काश्मीरसाठी हे मोठं संकट आहे. कारण पर्यटकांची संख्या जर रोडावली या हल्ल्यानंतर तर काश्मीर वासियांसाठी उदरनिर्वाहाचं एक मोठं साधन हिसकावून घेतल्यासारखं होईल. पर्यटन हाच काश्मीरचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची ती जीवनवाहिनी असं म्हटलं तर चुकीचं नाही. आणि सीझन सुरू होत असतानाच अशा प्रकारचा हल्ला झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये पर्यटकांनी जर काश्मीरकडे पाठ फिरवली तर काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल आणि याची पूर्ण जाणीव काश्मीरवासियांना सुद्धा आहे. त्यामुळे तेही या हल्ल्याचा जोरदार निषेध करतात. काश्मीरमधलं पहलगाम हे पर्यटकांचं अत्यंत लाडकं असलेलं ठिकाण मानलं जातं. याच ठिकाणी हजारोंच्या संख्येनं दरवर्षी फक्त देशभरातूनच नाही तर परदेशातूनही पर्यटक येत असतात.